निकालाआधीच भाजपचे 4 उमेदवार विजयी, कल्याण डोंबिवली तर रेखा चौधरी आणि आसावरी नवरे धुळ्यात उज्ज्वला भोसले तर पनवेलमधून नितीन पाटील बिनविरोध. फडणवीसांकडून विजयी उमेदवारांचं अभिनंदन. वैयक्तिक कारणाने कॅबिनेट बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर. पुण्याचे सर्व निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेणार, उदय सामंत यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारी न दिल्यानं नाराज भाजप उमेदवारांचा आक्रोश. अतुल सावे आणि भागवत कराडांविरोधात घोषणाबाजी. भागवत कराडांनी जातीवाद केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप. कार्यकर्ते एबी फॉर्म माघारी घेणार नाहीत. पुण्यात शिंदेंची शिवसेना 165 जागा लढवणार, उरलेल्या ठिकाणी आम्ही पाठिंबा देणार. रवींद्र धंगेकरांकडून स्पष्ट. मीरा भाईंदर संभाजीनगरमध्ये फसवणूक, घटक पक्षांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका भाजपने घ्यावी, प्रताप सरनाईक यांचं विधान. मुंबईत उत्तर भारतीय महापौर वसेल इतके नगरसेवक निवडून आणू, मीरा भाईंदरसह 29 पालिकांमध्ये महायुतीची सत्ता येईल, कृपाशंकर सिंह यांचं विधान. कृपाशंकर सिंहांचं वक्तव्य मराठी माणसाला अपमानित करणारं, यांचा माज निवडणुकीत उतरवल्याशिवाय राहणार नाही, सचिन अहिर यांची टीका. गुजराती, जैन, मराठी, उत्तर भारतीय सर्व हिंदू उद्धव ठाकरेंचं मुस्लिम मराठी कारस्थान यशस्वी होऊ देणार नाही, सोमय यांचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 महिला पदाधिकाऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने पदाधिकारी आक्रमक, तर पक्ष शिस्तभंग खपवून घेणार नाही, भाजपच्या किशोर शितोळे यांचा इशारा. माहीमध्ये भाजपात उमेदवाराविरोधात शिंदेंच्या शिवसेनेकडून श्रद्धा पाटील यांची बंडखोरी. प्रभाग क्रमांक 182 मधून भाजपकडून राजन पारकर उमेदवार. नागपुरात भाजप शिवसेनेचा जागावाटपाचा तिढा सुटला. 151 जागांपैकी शिवसेनेला 8 जागा, 8 पैकी 6 जागांवर भाजप उमेदवार देणार, तर काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीची आघाडी अखेरच्या क्षणी तुटली. महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीसांच्या पुण्यात 3 सभा. अमित शहा प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार, तर भाजपचे केंद्रीय मंत्रीही पुण्यात प्रचार सभा घेणार. ठाकरे बंधूंची युती 117 ते 120 जागा जिंकणार, संजय राऊतांची माहिती. तर महायुती अर्जासोबत पॅकेज देतात, निष्ठा पैशाच्या पावसात वाहून गेली, राऊतांचा आरोप. सुधाकर बडगुजर यांची भाजपात खेळी. सुधाकर बडगुजरांच्या घरातील 3घांना उमेदवारी. बडगुजर यांच्यासह मुलगा आणि पत्नीला भाजपकडून उमेदवारी जाहीर. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात मुंबई हायकोर्टात याचिका. पार्थ पवारांना मुख्य आरोपी करा, वकील तौसिफ शेख यांच्याकडून याचिका दाखल. नवी मुंबई पालिका निवडणूक तिकिटाबाबत मंदा म्हात्रेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन. नाईक परिवार माझ्या कार्यकर्त्यांना तिकीट देत नाही, मंदा म्हात्रेंची फडणवीसांकडे तक्रार. छत्रपती संभाजीनगरच्या पालिका निवडणुकीत नेत्यांची मुलं मुली नशीब आजमावणार. शिरसाट यांची मुलगी अंबादास दानवेंचा भाऊ चंद्रकांत खैरेंच्या पुतण्यासह प्रदीप जयस्वाल यांचा मुलगा निवडणूक रिंगणात. मुंबई सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघात 99% विकास निधी. विरोधकांना 1% निधी नाही, इंग्रजी दैनिकाची माहिती. 1076 कोटी रुपये सर्वाधिक वाटा भाजप आमदारांना, तर शिंदेच्या आमदारांना 372 कोटी निधी. सदानंद दाते 3 जानेवारीपासून राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारणार. विद्यमान पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला 3 जानेवारीला निवृत्त होणार. नववर्षाच्या पार्टीसाठी हॉटेल बार पहाटे 5 पर्यंत सुरू राहणार. राज्य सरकारचा GR जारी. ध्वनी प्रदूषणाचा नियम मात्र कायम लागू राहणार. लाडकी बहीण योजनेत 12,900हून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याचं उघड. नव्या आकडेवारीनंतर योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची संख्या 1 लाखाहून अधिक. रायगड जिल्ह्यात अवजड वाहनांवर वाहतूक बंदी. 31 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत आदेश लागू. पर्यटकांची गर्दी लक्षात घेता प्रशासनाकडून उपाययोजना. जपानला मागे टाकत भारत जगातील 4थी मोठी अर्थव्यवस्था. भारताचा GDP $4.18 ट्रिलियन वर. आगामी 2.5 ते 3 वर्षात भारत जर्मनीलाही मागे टाकेल, सरकारकडून विश्वास व्यक्त. पुण्यातील रांजणगावमध्ये बिबट्याला शिकारी विनाच परतावं लागलं. कुत्र्याने बिबट्या शिकार करण्याआधीच धूम ठोकली. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद.
देशातील आणखी 11 विमानतळांचा कारभार खासगी कंपन्यांकडे. विमानतळ भाडेपट्ट्यावर देण्याच्या प्रस्तावाला केंद्राकडून गती. अदानी एंटरप्राइजेसला 6 विमानतळ प्रतिप्रवासी शुल्क बोलीवर. मुंबईतील हवेची गुणवत्ता खराब स्थितीत. हवा गुणवत्ता निर्देशांक 133 वर. घाटकोपर, चकाला, चेंबूर, मालाड, दादर आणि कुलाबामध्ये सर्वाधिक प्रदूषण.